तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय होतो यावर राज ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचं मंत्री म्हणाले। राज्यातील ज्या बँका त्यांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी त्या सर्व समित्यांची बैठक घेणार असून या संदर्भात काय कारवाई करता येईल याबद्दल निर्णय घेऊ असं उदय सामंत यांनी म्हटलंय। आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत, ज्या काही बँका असतील, या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे काय म्हणतात तेही बघूया। पण मुळात प्रश्न असा आहे की कायदा पाळत कोण नाही आहे। जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा, पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही। आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला। मला वाटतं जर सगळेजण गोडी गुलाबीनं राहिले तर काय गरज आहे मुख्यमंत्री। आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत, मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्रद्रोहीच। जो देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही, जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल, मराठी भाषेबद्दल वाईट बोलेल तो महाराष्ट्रद्रोहीच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।